Hello, friends. Welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. In last session, we have seen the industrial safety aspects and we have seen how we must build the culture. Like we should not consider the safety as only industrial safety, but we must consider it as a personal safety also and build the culture, the safety culture, the hazard identification culture, right? In today's session, we will see the personal safety and PPE. PPE is nothing but personal protective equipment. Okay. In last session, we have seen industrial safety and we have related that industrial safety with our personal safety. Okay. In today's session, we will deep dive into personal safety aspects and we will see the personal protective equipments. Okay. What we will cover today? First, the protective gear ecosystem, an easy guide of to different types of safety equipments like hard hats, eye goggles, and steel toe shoes, that is safety shoes. We will learn how each specific piece of gear blocks workspace dangers from harming your body. Harming your body. प्रत्येक वेळेला आपण सेफ्टी जेव्हा जेव्हा हा विषय येणार आहे तेव्हा तेव्हा आपण पहिल्यांदा स्वतःच्या सेफ्टीचा विचार करायचा आहे. जर तुमच्यापैकी कोणी विमानाचा प्रवास केला असेल किंवा जर तुम्ही टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्ये बघितला असेल तर प्रत्येक वेळा विमानामध्ये सांगितलं जातं की इमर्जन्सी केसमध्ये पहिल्यांदा स्वतःला वाचवा तर तुम्ही दुसऱ्याला मदत करू शकणार आहात. बरोबर. आणि आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण शांत राहून स्वतःला सुद्धा वाचवू शकतो आणि तसंच आपण आजूबाजूचे आपले जे कर्मचारी असतील जे अडकले असतील किंवा अडकण्याचे चान्सेस असतील त्यांना सुद्धा वाचवू शकतो. म्हणून प्रत्येक सेफ्टी आस्पेक्टची सुरुवात कुठून येते तर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हटलंय. म्हणजे स्वतःचे आपण स्वतःचे आपले कपडे कोणाला शेअर करतो का घालायला? नाही करत. का? ते पर्सनल आहे. बरोबर. आपला मोबाईल आपण कोणाला देतो का आहे असा नंबर सोबत वापर म्हणून? नाही देत, कारण तो पर्सनल आहे. का? कारण त्याच्यामध्ये काय आहे, ते माझं आहे सगळं. बरोबर. मग ते माझं आहे, ते माझं आपल्याला सेफ्टीच्या बाबतीत सुद्धा म्हणता आलं पाहिजे. सेफ्टी जे काही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहेत हे सुद्धा माझे पर्सनल आहेत आणि ते पर्सनल असलेले प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स सगळे कंडिशनमध्ये वेल कंडिशनमध्ये आहेत आणि ते मी प्रत्येक वेळेला व्यवस्थित वापरतोय हे मला ऑब्झर्व करता आलं पाहिजे स्वतःच्या प्रॅक्टिसमधून. बरोबर. आणि जर मी सगळे सेफ्टी प्रोटोकॉल्स फॉलो करत असेल, मी सगळे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट व्यवस्थित वापरत असेल तर मी माझी सेफ्टी तर बघतोच आहे पण मी दुसऱ्या माणसाला सुद्धा सांगू शकतो की तुम्ही सुद्धा हे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरा. बरोबर. आणि आपण तसं सांगितलं की प्रत्येक माणसानं आपल्या ऑर्गनायझेशन मधल्या जर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरायला सुरुवात केली आणि प्रत्येकानं जर पर्सनल सेफ्टीला प्रायोरिटी दिली तर इथं काय झालेली आता ही ग्रुप सेफ्टी झालेली आहे आणि प्रत्येक जण सेफ राहत असल्यामुळे आपलं जे काही वर्क प्लेस आहे ते सुद्धा काय झालेलं आहे, सेफ झालेलं आहे. हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून केली तरच ती चांगली गोष्ट ग्रो होऊ शकते. बरोबर. दुसरी गोष्ट आपण काय बघणार आहोत तर प्रॉपर युसेज अँड डेली केअर रूल्स म्हणजे काय आहे. आता आपण आपली ज्या काही घरातल्या पर्सनल वस्तू आहेत, बरोबर, म्हणजे आपली चप्पल असेल किंवा आपले कपडे असतील, आपला बेल्ट असेल, आपली बॅग असेल, या गोष्टी आपण कशा पद्धतीने ठेवतो? एकदम व्यवस्थित ठेवले असतात की नाही. कपडे इस्त्री करून ठेवले असतात, चप्पल व्यवस्थित धुवून पुसून ठेवले असते, शूज आपले व्यवस्थित पॉलिश वगैरे करून ठेवले असतात, आपले रुमाल पाकिट या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित जपतो. मग तशाच पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशासाठी आहेत
आपल्याला काहीतरी पाकिट कशासाठी आहे? पैसे ठेवण्यासाठी, तर ते नीट असलं पाहिजे. चप्पल कशासाठी आहे? तर आपण बाहेर गेल्यानंतर चांगलं दिसलं पाहिजे, म्हणून चप्पल आपली चांगली दिसली पाहिजे. बरोबर? चांगलं दिसण्यासाठी या गोष्टी आहेत सगळ्या. बरोबर? तर जे काही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत, हे टूल्स आहेत, हे इक्विपमेंट आहेत, हे जर आपण प्रॉपर नाही ठेवले तर याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो? क्लीन नाही ठेवले तर याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो? याची आपण उदाहरणं आज बघणार आहोत. शेअर्ड सेफ्टी ड्युटीज इन द वर्कप्लेस. आपण आताच बघितलेलं आहे की अंडरस्टँडिंग व्हॉट द कंपनी मस्ट गिव्ह यू versus your personal duty to wear the gear correctly. आपण आताच बघितलं. मी जर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स प्रॉपरली म्हणजे वापरत असेन, बरोबर, मग मी माझ्या कलिगला सांगितलं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याला सांगितलं, चौथ्याला सांगितलं, असं सगळ्यांनी जेव्हा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आणि पर्सनल सेफ्टी ही नॉन निगोशिएबल म्हणून फॉलो करायला सुरुवात केली, तेव्हा काय झालेलं आहे? ती ग्रुप सेफ्टी झालेली आहे, शेअर्ड सेफ्टी झालेली आहे, आणि आपलं जे काही वर्कप्लेस आहे ते काय झालेलं आहे आता? एकदम 100% सेफ झालेलं आहे. कारण प्रत्येक जण स्वतःची सेफ्टी बघतोय, म्हणजे ओव्हरऑल सगळा वर्कस्पेस सेफ होतोय. आता हे 3 कॉन्सेप्ट आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके. कोर ट्रान्सफॉर्मेशन काय आहे? तर स्टेपिंग ऑन टू अ बिझी फॅक्टरी फ्लोअर विदाउट सेफ्टी गिअर leads to terrible physical injuries and immediate job loss. आता उदाहरणं बघायची झाली ना, तर अशी बरीच उदाहरणं आहेत. जर तुमच्याकडून एखादं क्वालिटी रिलेटेड मिस्टेक झाली, कुठल्याही कंपनीत जा तुम्ही, तुमच्याकडून एखादी क्वालिटी रिलेटेड मिस्टेक झाली, तर एखाद्या वेळेस ती कंपनी तुम्हाला शो कॉज नोटीस देऊ शकते, किंवा थोडं तुमच्याशी दया दाखवून वागू शकते. तुम्हाला तुमची केस ते थोडं सॉफ्ट कॉर्नरनं हँडल करू शकतात. कधी एखादा क्वालिटी इन्सिडेंट असेल आणि खरंच तुमचा परफॉर्मन्स उत्तम आहे, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही छान कामं केलेली आहेत, आणि एक चूक झालेली तुमच्याकडून विथ रिस्पेक्ट टू क्वालिटी, तर तुम्हाला काय मिळेल? थोडीशी दयामाया मिळू शकेल त्यांच्याकडून. पण तुम्ही कितीही बेस्ट परफॉर्मर असाल आणि तुमच्याकडून छोटासा एक जरी सेफ्टी इन्सिडेंट झाला, तर ती कंपनी तुमच्यासोबत बोलत सुद्धा नाही. ऑन द सेम डे तुम्हाला कंपनीतून काढून टाकण्यात येतं. आणि अशी मी बरीच उदाहरणं माझ्या डोळ्यांनी स्वतः बघितलेली आहेत. प्रचंड मेहनती माणूस, प्रचंड उत्तम काम करणारा माणूस, पण एक छोटासा सेफ्टी इन्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागलेली आहे. क्वालिटी इन्सिडेंटमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून थोडं ट्रेनिंग देऊन ह्या गोष्टी मॅनेज करता येतात, आणि कंपन्या थोडंसं स्ट्रॅटेजिकली विचार पण करतात. पण सेफ्टीच्या बाबतीत अजिबात कोणीही विचार करत नाही. डायरेक्ट टर्मिनेशन, 1 डे रिलिव्हिंग म्हणतात. आणि हे कधी होतं? जेव्हा आपण आपली पर्सनल सेफ्टी फॉलो करत नसतो तेव्हा. युझिंग डॅमेज्ड ऑर डर्टी इक्विपमेंट गिव्स यू फॉल्स सेफ्टी अँड कॉजेस मेजर हेल्थ रिस्क ड्युरिंग अन इमर्जन्सी. म्हणजे ह्याचं एक्झाम्पल आपण जर बघायचं झालं तर आता चप्पल चप्पल जी काही आपली असते तिचा सोल असतो खाली, तो जर सोल पूर्णपणे घासला गेलेला असेल आणि ती चप्पल घालून जर आपण एखाद्या रस्त्यावरून किंवा आपल्या घराच्या बाहेरून वगैरे असं बिल्डिंग मधून आपण बाहेर निघालो आणि फरशा आहेत, पाणी सांडलेलं असेल, तर काय होणार आहे? कम्प्लीट स्लिपरी असणार आहे ते. बरोबर? त्याला खाली जे काही होल्ड करण्यासाठी ग्रीप दिलेली होती चपलाला, ती सगळी ग्रीप गेलेली आहे. सेम आपल्या गाडीसाठी सुद्धा असतं. आपण नेहमी बघा, आपल्या गाडीचे टायर्स आपण बघतो, त्याला ग्रीप व्यवस्थित आहे का, का ते पूर्ण त्याची जी काही ग्रीप गेलेली आहे का? ग्रीप गेली असेल तर काय होतं? पूर्णपणे स्लाइड व्हायचे चान्सेस असतात. मग हेच उदाहरण ह्या उदाहरणाचा आपण काय बघायचं शिकण्याचा प्रयत्न करतोय की डॅमेज्ड इक्विपमेंट जर आपण वापरलं तर काय होऊ शकतं. आता डर्टी इक्विपमेंट, बऱ्याचदा काय असतं, बऱ्याच कंपन्यांमध्ये काय करतात, हेल्मेट जे असतात ते शेअर करतात. ओके, सेफ्टी हेल्मेट जे असतात ते शेअर होतात. हे शेअरिंग करायचं नाही, हा सेफ्टीचा रूल आहे. कारण का?
पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटमध्ये सेफ्टी हेल्मेट मोडतं. मग ते तुम्ही शेअर कसं करता? बरं, शेअर केल्याचा प्रॉब्लेम काय आहे हे पण आपण बघूया. मी आत्ता ते हेल्मेट माझ्या डोक्यावर घातलेलं आहे, बरोबर आहे, आणि मी एका पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी काम करतोय. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये काम करताना वेपर्स एक्सपोजर होतं थोडं, बरोबर. एक्झाम्पल आपण बघूया. आणि मग त्या वेपर्स काय होतात, पूर्ण हेल्मेटवरती त्या अशा ॲक्युमुलेट होतात, माझ्या शरीरावरती पण होतात, पण त्याचा काही फारसा इम्पॅक्ट होत नाहीये, पण त्या ॲक्युमुलेट होतात. ओके. मी जाताना ते हेल्मेट ठेवून गेलो आणि दुसऱ्या शिफ्टचा माणूस आला, त्यानं तेच हेल्मेट घातलं आणि ते हेल्मेट घातल्यानंतर तो तिसऱ्या प्रोडक्टवरती काम करायला गेला, जिथं ज्या ऍसिडचं एक्सपोजर त्या हेल्मेटवर झालेलं होतं, त्या ऍसिडशी कम्पॅटेबल प्रोडक्ट नव्हता किंवा मटेरियल नव्हतं. आणि त्याच्यामुळं काय झालं, पुन्हा त्या मटेरियलचं पण एक्सपोजर झालं आणि त्या माणसाला जिथं जिथं हेल्मेटचा टच होतोय त्या ठिकाणी त्याला पूर्णपणे इचिंग सुरू झालेली आहे. म्हणजे डर्टी इक्विपमेंट वापरल्यामुळे काय झालं, त्यानं धुवून पण घेतलं नाही, ते त्यानं असंच माझं तिथलं हेल्मेट उचललं आणि घातलं. काय झालं, पूर्णपणे त्याचं जे काही ऍसिड आणि बेस जे काही असेल तिथं रिॲक्शन झालेली आहे त्या मटेरियलची, आणि ते जे काही मटेरियल आहे ते पूर्ण कपाळाला आपल्याला चिकटलेलं. काय झालं, आता आपण बघू केमिकल इंडस्ट्रीमध्ये अंगठी किंवा कडं घालण्यासाठी सुद्धा किंवा घड्याळ घालण्यासाठी सुद्धा नाही म्हणून सांगतात. आता आपण दोरे वगैरे बांधतो देवाचे, ते सुद्धा बांधायला नको म्हणून सांगतात. ते का सांगतात नको म्हणून, तर एखाद्या वेळेस तो दोरा किंवा ती अंगठी आपण हात धुतला, पण त्या अंगठीच्या आसपास जर का काही राहिलं असेल एखादं मटेरियल, तर ते तसंच आतमध्ये राहणार आहे. आणि ते तिथं अंगठीच्या आतमध्ये राहिल्यामुळे काय होणार आहे, आपल्या बोटाला इन्फेक्शन होणार आहे. किंवा मे बी जी काही अंगठी आहे ती सोन्याची असेल, चांदीची असेल, काही असेल मटेरियल, जर त्या मटेरियल सोबत ज्या मटेरियलमध्ये आपण काम करतोय त्या मटेरियलची रिॲक्शन झाली, तर काय करायचं. धागा आपण बांधतो हातात, धागा बांधल्यावर काय होईल, धागा बांधल्यामुळे काय चुकून एखादा रिॲक्शन होऊ शकते का. ते आपल्या हाताला तसंच राहतो धागा, ओला धागा, आपण हात धुतल्यानंतर तो ओला धागा तसाच राहतो, तो काही वाळत नाही लगेच. पण त्याच्यासोबत जर काय ऍसिड आलं तर काय करणार. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून आपलं काय काय दिलं, युझिंग डॅमेज ऑर डर्टी इक्विपमेंट गिव्स यू फॉल्स सेफ्टी, बरोबर. Knowing how to choose the right gear for chemical or electrical tasks makes you a highly reliable team professional. Top managers always notice. जे काही मॅनेजमेंट असतं ना, ते ऑलवेज नोटिसिंग असतं. नोटीस करत असतात, ते बघत असतात, मॉनिटर करत असतात की कोण माणूस कुठल्या प्रकारे काम करतोय, कोण माणूस कुठल्या प्रकारे सेफ्टी फॉलो करतोय. आणि त्याच्यावरती, त्याच्या बेसिसवरती झिरो ॲक्सिडेंट सेफ्टी हॅबिट्स जर एखाद्याच्या असतील, तर त्याला प्रमोट करण्यासाठी सुद्धा प्रायोरिटी दिली जाते, बरोबर. 3 कोर पिलार्स काय आहेत. करेक्ट सिलेक्शन. आता आपण करेक्ट सिलेक्शन वरती मगाशी बोललो नाही. का बोललो नाही, तर आपला हा पहिलाच टॉपिक आहे आता इथं आल्यानंतर. काय आहे पहिल्या टॉपिक मध्ये, तर मला नेमकं काम काय करायचंय, त्या कामामध्ये हजार्ड्स काय काय आहेत, त्याची रिस्क किती आहे, आणि मग ती रिस्क मिटिगेट करण्यासाठी किंवा एलिमिनेट करण्यासाठी मला कुठल्या प्रकारचे सेफ्टी इक्विपमेंट वापरावे लागणार आहेत, ह्याचं करेक्ट सिलेक्शन करता आलं पाहिजे. नाही तर बऱ्याचदा मी सुद्धा माझ्या करिअरमध्ये बघितलेल्या आहेत गोष्टी. सॉल्वंट सॉल्वंट हँडलिंग करत होते काही हेल्पर्स. सॉल्वंट हँडलिंगसाठी वेगळ्या प्रकारचे हँगलोज येतात, बरोबर. कसे येतात, ते वेगळ्या मटेरियलचे हँगलोज असतात, त्याच्यावरती सॉल्वंटचा काही इम्पॅक्ट होत नाही. पण त्यांनी काय केलं होतं, साधे हँगलोज घातले होते, आणि साधे हँगलोज घातल्यामुळे काय झालं, जे काही सॉल्वंट आहे ते सगळं त्यांच्या हाताला आतमध्ये लागलं, आणि त्या सॉल्वंटची आणि त्या जे काही हँगलोजचं मटेरियल आहे त्याची रिॲक्शन झाली, आणि त्यांचा हात पूर्णपणे डॅमेज झाला. कधी, कशामुळे झाला, कारण नॉलेज नाहीये की आपण नेमकं कशासोबत डील करतोय. आपण मागच्या सेशनमध्ये उदाहरण बघितलं होतं, समोर जर 4 कुत्रे असतील तर मला माहिती आहे की मी 4 कुत्र्यांसोबत लढायचंय मला, किंवा मी तिथून दुसरा मार्ग पकडू शकतो. पण विषय कसा होतो, जर मला माहितीच नाही की माझ्या मागे कुत्रा आहे तर काय करणार मी मी फाईट करू शकतो का त्याच्याशी, नाही करू शकत. त्याचप्रमाणे जर मी कशामध्ये काम करतोय, कुठल्या कुठल्या मशीनवरती मी काम करणार आहे, त्या मशीनमध्ये कुठल्या प्रकारचे हजार्ड्स आहेत, हे मला बघता आलं पाहिजे. काही वेळेला बऱ्याचदा आपण आयडी कार्ड जे असतं ते आपल्या गळ्यात अडकवतो, बरोबर. आता ते गळ्यात अडकवलेलं आयडी कार्ड हँगिंग राहतं.
जर बाय चान्स आपण एखाद्या मशीनवर काम करताना ते जे काय हँगिंग आय डी कार्ड आहे ते काय झालं, त्या मशीनमध्ये अडकलं, काय होईल? यूट्यूबवरती असे बरेच इन्सिडेंट्सचे रेकॉर्डिंग्स शेअर केलेले आहेत सेफ्टीच्या तज्ज्ञांनी, ते बघितले पाहिजेत. म्हणून काय म्हटलंय, करेक्ट सिलेक्शन. मला या एरियामध्ये हे मशीनवरती मी काम करताना, की हे मशीन जे काही आहे त्याच्यावरती जेव्हा मी काम करणार आहे तेव्हा मला आय डी कार्ड घालणं बरोबर नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आय डी कार्ड अडकण्याचे चान्सेस आहेत, हे मला समजलं पाहिजे. मी आता कुठल्या टाईपच्या पावडरवरती काम करणार आहे, त्या पावडरला कशा पद्धतीचा हँगलोज लागणार आहे ते मला समजलं पाहिजे. मी आता मास्क घालणार आहे, पण तो मास्क कुठल्या पद्धतीचा घातला पाहिजे. मी गॅसमध्ये काम करणार आहे, की मी इलेक्ट्रिकल काम करणार आहे, की मी कुठल्या प्रकारचं काम करणार आहे, हे मला समजलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर आपण कुठल्या टाईपचा मास्क घातला पाहिजे, कुठल्या टाईपचा गॉगल घातला पाहिजे, कुठल्या टाईपचं हेल्मेट घातलं पाहिजे, कुठल्या टाईपचे हँड ग्लोव्ज आणि कुठल्या टाईपचे शूज घातले पाहिजेत, हे सगळं आपल्याला समजणार आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे की मी काय काम करणार आहे, त्याच्यामध्ये हजार्ड्स काय काय आहेत, त्याच्यामध्ये रिस्क काय काय आहे, आणि मग ही रिस्क एलिमिनेट करण्यासाठी मला कुठल्या प्रकारचे सेफ्टी इक्विपमेंट्स वापरावे लागणार आहेत, हे मला समजता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आहे प्रॉपर मेंटेनन्स. प्रॉपर मेंटेनन्स म्हणजे काय? आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू जे आपण मगाशी डिस्कस केलेलं आहे, की सगळ्या गोष्टी आपल्या ज्या काही पर्सनल गोष्टी असतील त्या सगळ्या कशा व्यवस्थित टापटीप ठेवतो, त्याचप्रमाणे आपल्या कंपनीमधल्या जे काही सेफ्टी टूल्स असतील, सेफ्टी जे काही इक्विपमेंट्स असतील, ते सेफ्टी इक्विपमेंट आपल्याला टापटीप ठेवता आले पाहिजेत. कारण त्याचं आपण मगाशी उदाहरण बघितलेलं आहे. क्वालिटी इश्यूज जर का आपल्यामुळे आले तर आपल्याला किमान थोडंसं कन्सेशन मिळू शकतं, आपल्याला किमान बोलायचा चान्स मिळू शकतो, एक्सप्लेन करायचा चान्स मिळू शकतो. पण तिथं जर आपल्याकडून एखादा सेफ्टी इन्सिडेंट छोटासा जरी झाला तरी तिथं आपल्याला कोणीही ऐकून घ्यायला उभं राहत नाही, ते सरळ टर्मिनेट केलं जातं. म्हणून प्रॉपर मेंटेनन्स ऑफ सेफ्टी इक्विपमेंट, सेफ्टी इक्विपमेंट नाही, प्रत्येक इक्विपमेंटचं प्रॉपर मेंटेनन्स झाला पाहिजे. आपल्या वर्कप्लेस मधल्या फरशा सुद्धा फार महत्वाच्या असतात. प्रत्येक गोष्टीकडे आपण एक सेफ्टी इक्विपमेंट म्हणूनच बघायचं आहे. आपण घातलेले शूज सुद्धा सेफ्टी इक्विपमेंट आहेत, बरोबर. आपण रस्त्यावरून चालताना सुद्धा बघू शकतो, आपण चप्पल न घालता जातो का कधी रस्त्यावरून? का? तर आपल्या उन्हातून आपल्याला पायाला भाजलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला चप्पल दिली आहे. म्हणजे चप्पल काय झालं? सेफ्टी इक्विपमेंटच झालं ना. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टीकडं आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी ती वस्तू आहे, आणि मग आता मी त्या प्रत्येक वस्तूला कशा प्रकारे प्रॉपरली मेंटेन ठेवलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. आणि तिसरं आहे स्ट्रिक्ट लीगल कॉम्प्लायन्स, फॉलोइंग द ॲब्सोल्यूट रूल दॅट wearing safety equipment is mandatory from the second you enter the gate. आता इंडस्ट्रीबद्दल आपण बोलतोय म्हणून इथं गेट म्हटलेलं आहे, पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी कुठंही आपण आपल्या घरातल्या कपाट जरी उघडत असलो तरी सुद्धा तिथं आपल्याला प्रत्येक वेळेला बघता आलं पाहिजे की काय प्रकारचे सेफ्टी हजार्ड्स आहेत. म्हणून काय दिलंय, दिस fulfills government factory acts and protects the business from failing international quality audits. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपण बघायचंय, कशा पद्धतीने बघायचंय, तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातूनच बघायचं आहे. ओके. PPE म्हणजे काय, तर हे आपण इन डिटेल बघणार आहोत. पी म्हणजे काय? पर्सनल. नावच कसं दिलंय बघा, त्यांना असं देता आलं नसतं का? प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट एवढंच देता आलं नसतं का नाव? मुद्दाम दिलेलं आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणजे हे इक्विपमेंट्स वापरून मी स्वतःला प्रोटेक्ट करणार, मी दुसऱ्या कोणाला प्रोटेक्ट करणार नाहीये, मी स्वतःला प्रोटेक्ट करणार आहे. मी जर प्रॉपर हेल्मेट घातलेलं असेल, मी जर प्रॉपर गॉगल्स घातले असतील, आय गॉगल्स, मी जर प्रॉपर हँड ग्लोव्ज घातले असतील, मी जर प्रॉपर शूज घातले असतील, तर काय होणार आहे? कोणाची सेफ्टी आहे ही? पर्सनल सेफ्टी आहे. म्हणजे माझी पर्सनल सेफ्टी बघितली गेली आहे, बरोबर. एखाद्या वेळेस हाईट वर्क करायचं आहे, तर हाईट वर्क करण्यासाठी काही परमिट्स असतात, काही परमिशन्स घ्यावे लागतात, काही एका सर्टन हाईट वरती गेल्यानंतर हाईटच्या वरती जर आपल्याला काम करायचं असेल तर तो सेफ्टी बेल्ट घालणं गरजेचं आहे. पण हे कोणासाठी आहे? जो माणूस वरती चढलाय त्याच्यासाठी आहे ना ते. मग त्यानं जर ते फॉलो नाही केलं तर पडणार कोण आहे खाली? लागणार कोणाला आहे? इंजुरी कोणाला होणार आहे?
त्या माणसालाच होणार आहे. म्हणून नावातच दिलेलं आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. पर्सनल या शब्दावरती तिथं फोर्स दिलेला आहे. बरोबर. कारण का आपल्याला समजता आलं पाहिजे की हे PPE जे नुसतं आपण म्हणतोय, तर PPE नाही, पर्सनल म्हणजे माझ्या सेफ्टीसाठी जे काही लागणारे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत ते हे आहेत. आणि मग आपण पर्सनल गोष्टी कशा पद्धतीनं सगळ्या व्यवस्थित ठेवतो आणि व्यवस्थित वापरतो, त्याचप्रमाणे ह्या गोष्टींना सुद्धा व्यवस्थित आपल्याला वापरायचं आहे. दुसरा P काय सांगतो, तर प्रोटेक्टिव्ह. आता प्रोटेक्टिव्ह म्हणजे काय, कशापासून प्रोटेक्ट करतो, कशापासून प्रोटेक्ट करतो, जे काही फिजिकल हीट असेल, इम्पॅक्ट असेल, फिजिकल इम्पॅक्ट असेल, हीट असेल, केमिकल्स असतील किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, काहीही असू शकतं. काहीही असू शकतं. आपण वर्कशॉपमध्ये जरी काम करत असलो तरी आपले हँडग्लोव्स त्या पद्धतीचे असायला हवेत. नाहीतर एखाद्या वेळेस चुकून जर का तो एखादी फाईल लागून गेली बोटाला, काय झालं तर रक्त येणार आहे ना, आपल्याला लागणार आहे, इंजुरी होणार आहे. म्हणून आपल्या जो काही एरियामध्ये काहीही कुठलीही गोष्ट दिसतेय त्या गोष्टीपासून आपण सेफ राहण्यासाठी जे वापरलं जाणार आहे त्याला म्हटलं आहे प्रोटेक्टिव्ह. ओके. आणि तिसरं आहे इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे काय, टूल्स. टूल्स असतील किंवा क्लोदिंग असेल. बऱ्याचदा आपण बघितलं असेल, आता आपल्या कोरोनाच्या जेव्हा कोरोना आला होता आपल्याकडे, तेव्हा आपण बघितलं होतं फुल बॉडी सूट घालून फिरत होते लोक. बरोबर. मग याला क्लोदिंग म्हटलेलं आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह क्लोदिंग सुद्धा म्हटलेलं आहे. बरोबर. मग आता ही टूल्स असतील किंवा क्लोदिंग असतील जे त्या आणि बरं असं पण नाहीये की तो हँडग्लोव्ज आपण घातलाय म्हणजे आपण कम्प्लीट सेफ आहोत. आपल्याला हे पण बघावं लागेल की तो हँडग्लोव्ज त्या क्वालिटीचा आहे का, ते हेल्मेट त्या क्वालिटीचं आहे का. नाहीतर मी हेल्मेट ते घेतलं आणि जर का नुसतं इथून फरशीवर फेकलं तर ते हेल्मेट फुटलं, मग त्या हेल्मेटचा काही आपल्याला काही उपयोग आहे का, काही नाही आहे. सेफ्टी शूज मी घेतले, मला चांगले आहेत म्हणून त्यांनी दिलेले आहेत, पण त्या सेफ्टी शूजवरती जर का वरून खाली काही पडलं तर त्याच्यामध्ये जो स्टील टो आहे पुढे, तो लगेच ब्रेक होतोय. एका हॅमरिंगमध्ये तो ब्रेक होतोय. म्हणजे तो पायाला आपल्याला सेफ्टी देऊ शकणार आहे का, नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, टूल्स अँड क्लोदिंग बिल्ट अंडर स्ट्रिक्ट क्वालिटी स्टँडर्ड्स इन्क्लुडिंग सेफ्टी ग्लासेस, इयर प्लस, काही असू दे. बरोबर. एव्हरी पीस ऑफ गिअर मस्ट मीट ऑफिशियल इंडस्ट्रियल स्टँडर्ड्स टू बी अलाउड इनसाइड अ सर्टिफाईड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. प्रत्येक गोष्ट पीपीई आपण त्याची सुद्धा आपल्याला क्वालिटी बघता आली पाहिजे. लो क्वालिटीचे पीपीईज हे ऑलवेज आपल्याला एका सेफ्टीच्या डेंजरमध्ये घेऊन जाणारे आहेत. ओके. आता 3 स्टेजमध्ये आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. टोटल डिफेन्सिव्ह फेल्युअर. वर्कर्स wear open sandals on the floor, remove masks because they feel hot, and leave hard hats in the locker. इथं या सिच्युएशन मध्ये काय दाखवलेलं आहे, टोटल डिफेन्सिव्ह फेल्युअर दाखवलेलं आहे. दुसरं काय दाखवलेलं आहे, फोर्स्ड गेट कंप्लायन्स. एम्प्लॉईज पुट ऑन सेफ्टी ग्लासेस ओनली व्हेन सुपरवायझर्स वॉक बाय अँड यूज स्क्रॅच्ड डॅमेज्ड गिअर जस्ट टू अवॉइड फाईन्स. फार फार अवघड सिच्युएशन आहे. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये सेफ्टीचे रूल्स फॉलो न केले नसल्यास त्यासाठी आपल्याला फाईन भरावा लागतो. आणि मग त्या फाईनसाठी, त्या फाईन पासून वाचण्यासाठी आपण काय करतो, तर आपण फक्त आपले सुपरवायझर येताना दिसले तर आपण सेफ्टी गॉगल्स घालणार आहोत. फक्त आपण आपले सुपरवायझर दिसले तर आपण हेल्मेट घालणार आहोत. हे आपल्याला अवॉइड करायचं आहे. कारण तो फाईन जो लागेल, सपोज फाईन आजच्या दिवसात आपल्या मॅन्युफॅक्चरिंग संडे आहे आणि आज कुणी मॅनेजर सुपरवायझर लोक आपल्याकडे येणार नाहीयेत, म्हणून आपण आज विदाऊट पीपीई काम करायला लागलो आणि काही आपल्याला झालं तर जो फाईन 500 रुपयावरती भागणारा होता तो फाईन आता जॉब लॉस होणार आहे. बरोबर आहे. मग जॉब लॉस बरा की 500 रुपये बरा, त्याच्यापेक्षा रेग्युलरली सेफ्टी टूल्स वापरणं फार उपयोगी आहे आपल्याला. आणि तिसरं काय आहे, हाय प्रिसिजन प्रोटेक्टिव्ह एक्झिक्युशन. एव्हरी वर्कर युजेस फ्लॉलेस गिअर, रन्स चेक्स बिफोर टचिंग टूल्स अँड रिमाइंड्स पियर्स टू सिक्युअर देअर सेफ्टी मास्क. की इनसाइड काय आहे, तर युअर प्रोटेक्टिव्ह गिअर कॅन नॉट सेव्ह युअर लाईफ और युअर करिअर इफ इट इज लेफ्ट हँगिंग ऑन द लॉकर हुक. ते जर का हेल्मेट लॉकरच्या जर का हुकवरती हँगिंग असेल
तर जेव्हा वरून काही खाली पडणार आहे तर ते स्पायडरमॅन सारखं किंवा सुपरमॅन सारखं येऊन माझ्या पटकन डोक्यावर बसून माझं डोकं वाचवणार आहे का? तर नाहीये. म्हणून मलाच तिथं जाऊन ते हेल्मेट डोक्यावर घालावं लागणार आहे. मलाच ते सेफ्टी शूज पायात घालावे लागणार आहेत. नाहीतर आता माझा पाय एखाद्या ऍसिड वरती पडणार आहे, तेवढ्यात सुपरमॅन सारखा तो शूज आला आणि माझ्या पायात बसला. असं कधी होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणून काय दिलेले आहे वाक्य? युअर प्रोटेक्टिव्ह गिअर कॅन नॉट सेव्ह युअर लाईफ or your career if it is left hanging on the locker hook. हे समजून घेता यायला पाहिजे. आता हा एक सिनारिओ आहे माझ्या सर्कलमधून मला मिळालेला. A junior technician at a tablet manufacturing facility suffered a severe eye injury because he took off his safety goggles to wipe sweat. काय केलं त्यानं? सेफ्टी गॉगल काढला. कशासाठी काढला? जो काही घाम आलाय त्याला तो पुसण्यासाठी काढलेला आहे. ऑल ॲट दॅट एक्झॅक्ट मोमेंट अ हाय प्रेशर लिक्विड लाईन ब्रोक ओपन अँड स्प्लॅश्ड chemical fluid across the mixing room area. The operator lost 2 weeks of work time and the company faced a strict safety review proving that dropping your guard for even 1 minute brings pain. काय काय झालं याच्यामध्ये? 1 मिनिटासाठी त्याने फक्त गॉगल काढला आणि जे काही ती पाईप फुटली त्याच्यामुळे काय झालेलं, त्याचे डोळे खराब झालेत. त्याचे डोळे खराब झाल्यामुळे काय झालेलं आहे, आता कंपनीला स्ट्रिक्ट सेफ्टी रिव्ह्यू लागलेला आहे गव्हर्नमेंटकडून आणि त्या ऑपरेटरचे सुद्धा 2 आठवडे घरात बसून गेलेले आहेत. म्हणून काय सांगितलेलं आहे, तर प्रत्येक वेळेला सेफ्टी ही फॉलो केलीच पाहिजे. आपल्या आता आजचं क्विक टास्क काय आहे? रन अ क्विक गिअर चेक. इन्स्पेक्ट द फुटवेअर ऑर हाऊसहोल्ड ग्लोव्स यू यूज फॉर रफ टास्क राईट नाव फॉर एनी होल्स ऑर स्प्लिट सीम्स. काय असेल ते आपल्याकडे, आपण जे काही आपण सेफ्टी इक्विपमेंट्स असतील आपल्याकडे. आता चप्पल बघितलं मगाशी आपण, तर जाऊन बघायचं आपल्या चप्पलाचा सगळा जो काही खालचा सोल आहे तो सोल व्यवस्थित आहे का. अशा पद्धतीने आपण प्रत्येक सेफ्टी हे बघायचं आहे. आता फाइंड अ क्लीन स्टोरेज स्पॉट. क्लीन ठिकाणी या गोष्टी ठेवायच्या आहेत. आणि राईट डाऊन अ सेफ्टी गोल. आपण जसं क्वालिटी गोल लिहिलं होतं, आपलं जसं करिअर गोल लिहिलं होतं, त्याच प्रमाणात आपल्याला सेफ्टी गोल सुद्धा लिहायचा आहे. हा तुमचा होमवर्क आहे. द सेफ्टी इक्विपमेंट चेकलिस्ट बनवायची आहे एक. त्याच्यानंतर द सेफ्टी रिमाइंडर ब्रीफिंग. रेकॉर्ड 60 सेकंड व्हिडिओ प्रिटेंडिंग टू टेल अ न्यू इंटर्न वाय दे मस्ट टाय देअर सेफ्टी शूज. ओके, प्रत्येक वेळेला आपल्याला हे सांगता आलं पाहिजे प्रत्येकाला. मग त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचं, बघायचं आहे आपल्याला. द डॅमेज्ड गिअर रिक्वेस्ट. डॅमेज झाला असेल तर तो बदलून घ्यायचा आहे. स्पॉटिंग प्रोटेक्टिव्ह गिअर अराउंड यू. आपल्या घरात किंवा आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या कॉलेजमध्ये कुठल्या प्रकारचे सेफ्टी गिअर्स आपल्याकडे आहेत अवेलेबल हे बघायचं आहे. द पर्सनल फिल्टर विथ अँड मास्क पर्च. Check all the dust masks or cloth masks inside your travel bag or room. Throw away the torn or stretched ones. ओके, तर आता आपली हे जे काही प्रत्येक गोष्ट आपण चेक करायची. 3 टेक अवेज काय आहेत आपल्या सेशन मधून? द फायनल लाईन ऑफ डिफेन्स. सेफ्टी गिअर डज नॉट स्टॉप अन ॲक्सिडेंट फ्रॉम हॅपनिंग. इट स्टॉप्स द ॲक्सिडेंट फ्रॉम रुनिंग युअर बॉडी अँड लाईफ. म्हणजे आपण म्हणतो ना, डिफेन्स लाईन असते भारत आणि प्रत्येक देशामध्ये. प्रत्येक देशाची आपापली एक डिफेन्स लाईन असते. ती डिफेन्स लाईनचं काय काम असतं, तर त्या डिफेन्स लाईनच्या हातात नसतं की काय इन्सिडेंट होणार आहे, काय वॉर होणार आहे, त्यांच्या हातात नसतं. पण जो काही तिथं इन्सिडेंट होणार आहे त्या इन्सिडेंटचा आपल्या देशावर फरक पडणार नाही हे तिथं बघण्याची जबाबदारी कोणाची असते? त्या डिफेन्स लाईनची असते. सेम हे आपले जे पीपीज आहेत त्यांचं काम आहे. आपल्याला एखादा ऍक्सिडेंट होणार असेल तर तो होणारच आहे, पण जर आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स घातलेले असतील, वापरत असू प्रॉपरली, तर काय होणार आहे? आपल्याला त्या ऍक्सिडेंटचा इम्पॅक्ट होणार नाहीये. दुसरं काय आहे? द क्लिनलीनेस प्रिन्सिपल. आपण 5 मध्ये सुद्धा बघितलेलं आहे, लीन प्रिन्सिपल्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे आणि इंडस्ट्रियल वेस्ट मध्ये सुद्धा बघितलेलं आहे क्लिनलीनेसचं महत्व काय आहे. त्याच्यानंतर तिसरा टेक अवे काय आहे, तर द शेअर्ड लॉ. The employer's duty is to give you certified safety gear, but
your absolute career duty is to wear it every single second. प्रत्येक कंपनी स्टँडर्ड क्वालिटीचे सेफ्टी इक्विपमेंट प्रोव्हाइड करतेच आहे, पण ते प्रोव्हाइड केलेले सेफ्टी गिअर जर आपण वापरले नाहीत तर ना फक्त आपल्याला त्याचा लॉस होणार आहे, पण पूर्ण ऑर्गनायझेशनला त्रास होऊ शकतो. आणि जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये 500 माणसं काम करत असतील तर ती कंपनी बंद पडली तर फक्त आपण एकट्यानं एकदा सेफ्टी गिअर्स वापरले नसल्यामुळं झालेला इन्सिडेंटमुळं कंपनी बंद पडलेली आहे आणि त्याच्यामुळं 500 लोकांना घरी बसावं लागणार आहे किंवा त्यांना नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. हा विचार आपण करता आला पाहिजे. बरोबर. रिफ्लेक्शन प्रॉम्प्ट. Think about your daily manual tasks and ask yourself, did I ever choose speed over safety by handling hot, sharp or dusty items with my bare hands? बघायचंय आपला, आपण हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. ओके. With that saying, I would like to thank you everyone for listening to me, and I hope the safety culture will start inculcate in our daily routine. Okay. Thank you so much.